सांगोल्यामध्ये ढगफुटी सदृश पाऊस पडलाय। 2 तासात 170 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे। यामुळे अनेक भागात पाणी शिरलंय आणि जनजीवन विस्कळीत झालंय, तर शेती पिकांचंही मोठं नुकसान झालंय। नाशिकच्या मालेगावातील गिरणा धरण ओव्हरफ्लो झालंय। धरणाच्या पाणी पातळीत सातत्यानं वाढ होत असल्यामुळे धरणाचे 3 दरवाजे उघडण्यात आलेत। गिरणा धरणातून सध्या 3714 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग होतोय। बीडच्या आष्टी तालुक्यातील पेठ पांगरा गावात झालेल्या ढगफुटी सदृश पावसामुळे तलाव फुटला। यामुळे शेकडो एकर शेतजमीन पिकांसह खरडून निघाली। त्यामुळे सरकारने तात्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। जालना जिल्ह्यातल्या अंबड तालुक्यातील गल्हाटी प्रकल्प 100% भरलाय। गल्हाटी प्रकल्पात गोदावरी नदीतनं पाणी सोडण्याची मागणी गल्हाटी धरण संघर्ष समिती गेल्या 20 वर्षांपासून करते। दरम्यान आता गल्हाटी प्रकल्प ओव्हरफ्लो झाल्यानं संघर्ष समितीच्या वतीनं जलपूजन पार पडलं। नाशिकच्या मालेगाव आणि मनमाडसह ग्रामीण भागात जोरदार पाऊस बरसला। पावसामुळे सखल भागासह शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय। याचा फटका कांद्याच्या पिकाला बसलाय। सोलापूर जिल्ह्यात गेल्या 4 ते 5 दिवसांपासून जोरदार पावसानं हजेरी लावली आहे। पावसामुळे फळबागांना फटका बसला। 13 एकरच्या द्राक्ष बागेत पाणी झाल्यामुळे मोठं नुकसान झालंय। सोलापूर शहरातील द्वारकाधीश नगरात नागरी वस्तीत ड्रेनेजचं पाणी शिरलं। ड्रेनेजच्या पाण्यात बसून शिवसेना ठाकरे गट आणि स्थानिक महिलांनी आंदोलन केलं। पाण्यात बसून होडी सोडत महापालिका प्रशासनाचा निषेध नोंदवला गेला। सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यात मुसळधार पावसामुळे शेती पिकांचं नुकसान झालंय। तातडीनं पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे। यामुळे शेती पिकांचं नुकसान झाल्यानं शेतकरी चिंतेत आहे। दरम्यान तातडीनं नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी जोर धरते। अतिवृष्टीमुळे तलाव फुटून बीड तालुक्यातील पिंपळगाव घाट इथल्या शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय। आमदार संदीप क्षीरसागर यांनी नुकसानीची पाहणी करत पंचनामे करण्याच्या सूचना दिल्यात। अहिल्यानगरच्या नेवासा तालुक्यातील सोनई, खरवंडी आणि पानेगाव या परिसरात मुसळधार पावसानं हजेरी लावली। अचानक आलेल्या या पावसामुळे नाले ओढे तुडुंब भरून वाहू लागले। मुसळधार पावसामुळे शेती पिकांचंही मोठं नुकसान झालंय। पंढरपूर तालुक्यातील उपरी इथल्या कासाळ ओढ्यावरती पूल नसल्यानं ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांना बंधाऱ्याच्या भिंतीवरनं धोकादायकरित्या प्रवास करावा लागतोय। सध्या कासार ओढा पूर्ण क्षमतेनं भरलाय। त्यामुळे तात्काळ पूल बांधून देण्याची मागणी ग्रामस्थांची आहे। धाराशिवच्या भूम तालुक्यातील साबळेवाडीचा पाझर तलाव फुटला। तलाव फुटल्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतीमध्ये पाणी शिरलं। यामुळे 150 एकरावरच्या शेतीला फटका बसला असून शेती खरवडून निघाली। शेतीची अवस्था पाहून शेतकऱ्यांना अश्रू अनावर झालेले। अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नदीत उडी घेत आत्महत्येचा प्रयत्न केला। संतोष कदम या शेतकऱ्यांना आत्महत्येचा इशारा दिला होता। दरम्यान गावकऱ्यांनी या शेतकऱ्याचे प्राण वाचवले। वाशिम जिल्ह्यातील जवळका ते रेल्वे स्टेशनला जोडणाऱ्या मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचं साम्राज्य दिसतंय। यामुळे वाहनधारकांसह नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। तातडीनं हा रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी केली जाते। अमरावतीच्या तिवसामध्ये पतीसोबतच्या वादातनं महिलेनं पोटच्या मुलाला नदीत फेकून देण्याचा प्रयत्न केला, पण वेळीच नागरिकांनी आणि पोलिसांनी हस्तक्षेप केला। त्यामुळे मोठा अनर्थ टळलाय। परभणी शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचं साम्राज्य निर्माण झालंय। यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झालाय। तातडीनं कचरा स्वच्छ करण्याची मागणी आता जोर धरते। जळगावच्या चोपडा तालुक्यामध्ये 5 इलेक्ट्रिक बसेसचं आमदार चंद्रकांत सोनवणे आणि माजी आमदार लता सोनवणे यांच्या हस्ते लोकार्पण पार पडलं। चंद्रकांत सोनवणे यांच्या प्रयत्नानं चोपडा आगाराला आतापर्यंत 20 बसेस मिळाल्या। कर्नाटकमधील विजयपूर जिल्ह्यातील सडसण इथे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेवरती एक दरोडा पडलेला आणि या प्रकरणी मंगळवेढा पोलिसांनी मोठी कारवाई केली। दरोडेखोरांनी लुटलेला मुद्देमाल हुलजंती गावातल्या एका बंद घराच्या छतावर सापडला। तब्बल 6.5 किलो सोनं आणि 41.5 लाख रुपये रोकड असलेली बॅग पोलिसांनी जप्त केली आहे। पुण्यामध्ये आयफोन 17 ची खरेदी करण्यासाठी नागरिकांनी तोबागर्दी केली। कोपा मॉलमध्ये सुरू झालेल्या आयफोन स्टोअरमध्ये पुणेकरांनी खरेदीसाठी रांगा लावल्या। जुन्या मुंबई पुणे महामार्गावरील अंडा पॉइंटजवळ बॅरिकेड्स लावण्यात आलेत। वाहन चालकांना स्पष्ट दिसण्यासाठी आणि अपघात टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांनी हा निर्णय घेतला।
बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातनं आरक्षण देण्याची मागणी आमदार राजेश राठोड यांनी केली आहे। महिनाभरामध्ये मागणी पूर्ण न केल्यास बंजारा समाजातील सर्वपक्षीय आमदार एकत्रितपणे राजीनामा देतील असंही त्यांनी सांगितलंय। विदर्भातील महसूल सेवकांचं नागपुरात गेल्या 9 दिवसांपासून आंदोलन सुरू आहे। महसूल सेवकांना चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचा दर्जा दिला जावा या मागणीसाठी आंदोलन केलं गेलं। यवतमाळच्या उमरखेडमध्ये सकल ओबीसी समाजानं उपविभागीय अधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढला। ओबीसी आरक्षणात कुणाचाही समावेश नको अशी मागणी यावेळेला करण्यात आली। यवतमाळच्या कामठवाडा येथील जिल्हा परिषद शाळेत केवळ एकच शिक्षक असल्यानं विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे। त्यामुळे शिक्षक उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी विद्यार्थी आणि पालकांनी जिल्हा परिषदेतील मुख्याधिकाऱ्यांच्या कक्षात जाऊन जोरदार घोषणाबाजी केली। अर्धवट स्थितीमध्ये बंद पडलेला रेल्वे भुयारी मार्ग तात्काळ बुजवावा या मागणीसाठी खामगावात भाजप पाठोपाठ राष्ट्रवादी सुद्धा आक्रमक झाली। तात्काळ उपाययोजना न केल्यास पाण्यामध्ये उड्या घेऊन आत्महत्या करण्याचा इशारा यावेळी दिला गेला होता। गोंदिया जिल्ह्यातील काळीमाटी गावात ग्राम रोजगार सेवक निवड प्रक्रियेत गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला जातोय। या प्रकरणात कारवाई न झाल्यास ग्रामस्थांनी आंदोलन छेडण्याचा इशारा दिला। नांदेडमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं आंदोलन केलंय। शेतकऱ्यांना योग्य मदत न दिल्याचा आरोप करण्यात आलाय। फेरविचार करून योग्य मदत देण्याची मागणी सुद्धा केली जाते। मालेगावात वोट चोरीच्या मुद्द्यावरनं माजी आमदार आसिफ शेख आक्रमक झाले। यावेळी त्यांनी भर पावसात मोर्चा काढला। त्यांनी 42,000 मतांची चोरी झाल्याचा आरोप केलाय। कन्नडमध्ये बंजारा समाजानं मोर्चा काढला। बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातनं आरक्षण देण्याची मागणी करण्यात आली आहे। आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली। गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रहार पक्षानं संघटनेनं आंदोलन छेडलं। अंगावरती कागद चिकटवत मागण्या पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली। जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सुद्धा सादर झालं। जळगावमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं आंदोलन छेडलं। यावेळी गोपीचंद पडळकरांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवला गेला। पडळकरांच्या प्रतिमेला जोडे मारले गेले। बुलढाण्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेनं आंदोलन केलंय। यावेळी आंदोलकांनी नष्ट झालेल्या पिकांची झाडं उपविभागीय कार्यालयामध्ये आणली। तातडीनं पीक विमा देण्याची मागणी करण्यात आली आहे। लासलगाव आणि मनमाडसह नाशिक जिल्ह्यातल्या बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या दरात घसरण सुरू आहे। कांद्याला कवडीमोल दर मिळतोय, त्यामुळे शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला। देवळा इथे ढोल वाजवत मोफत कांद्यांचं वाटप करण्यात आलं। शेतकऱ्यांनी सरकार विरोधात घोषणाबाजी केली। पुण्यातील कोथरूड परिसरातल्या गोळीबार प्रकरणी घायवळ गँगच्या 5 जणांना पोलीस कोठडी सुनावली गेली आहे। या 5ही आरोपींना आता 20 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली जाते, ज्यात मयूर कुमरे, मयंक व्यास, गणेश राऊत, दिनेश फाटक आणि आनंद चादळेकर या 5 आरोपींचा समावेश आहे। या 5ही जणांना कोथरूडमधल्या गोळीबार प्रकरणी पोलिसांनी अटक केलेली आहे। तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांनी गेटवरती चढत आंदोलन केलं। परीक्षा शुल्कात वाढ केल्यामुळे विद्यार्थी आक्रमक झाले। दरम्यान परीक्षा विभागात जाण्यापासून सुरक्षा रक्षकांनी रोखल्यामुळे विद्यार्थी थेट गेटवरती चढले। पुण्यात वाहतूक कोंडी विरोधात श्राद्ध घातलं गेलं। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं पुण्याच्या केशवनगरात अनोखं आंदोलन करण्यात आलं। गोंदियामध्ये काँग्रेसनं ओबीसी समाजाच्या समर्थनात आंदोलन केलंय। मराठा समाजासाठी काढलेला GR रद्द करावा अशी मागणी करण्यात आली आहे। तर परभणीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आंदोलन केलं। शासनाकडनं 128 कोटींची मदत जाहीर केल्याचा निषेध करण्यात आला आणि ही मदत शेतकऱ्यांच्या तोंडाला म्हणजे पानं पुसणं असल्याचं कार्यकर्त्यांनी म्हटलंय। परभणीमध्ये प्रहार जनशक्ती पक्षानं भजन आंदोलन छेडलं। शेतकऱ्यांना तातडीची कर्जमाफी देण्याची मागणी करण्यात आली। दरम्यान बॅनरबाजीतनं कर्जमाफी करण्याची मागणीही करण्यात आली आहे। बुलढाण्याच्या खामगावातील अंडरपासच्या कामामुळे नागरिकांना नाहक त्रासाला सामोरं जावं लागतंय। उद्घाटन केल्यावरही अंडरपास सुरू न झाल्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांनी उपोषण केलं। परभणीमध्ये मुस्लिम समाजानं निषेध मोर्चा काढला। उत्तर प्रदेशातल्या कानपूरमधील घटनेचा निषेध नोंदवला गेला। दरम्यान मोर्चेकऱ्यांनी वेगवेगळ्या आशयाचे पोस्टर्सही झळकावले। बीडच्या केजमध्ये ओबीसी समाजानं मोर्चा काढलेला। ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी हा मोर्चा निघाला। या आंदोलनामध्ये लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे यांचा सहभाग होता। जालन्यामध्ये धनगर समाजानं गेल्या 3 दिवसांपासून उपोषण केलंय। एसटी प्रवर्गातनं आरक्षण देण्याची मागणी करण्यात आली। दरम्यान मागणी पूर्ण होईपर्यंत
उपोषण कायम असेल असा निर्धार व्यक्त केला गेला। संजय राऊतांना घरात घुसून मारू अशी धमकी शिवसेनेचे आमदार राजेश मोरेंनी दिली आहे। आनंद दिघेंबाबत केलेल्या वक्तव्यानंतर राऊतांना मोरेंकडून ही धमकी मिळाली आहे। भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांचं वक्तव्य अयोग्य आहे। पडळकरांच्या वक्तव्याचं समर्थन आपण कधीही करणार नाही अशी प्रतिक्रिया राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दिली आहे। जबाबदारीनं बोलायला हवं असा सल्ला आपण पडळकरांना दिल्याचंही देवेंद्र फडणवीसांनी सांगितलंय। गोपीचंद पडळकरांच्या वक्तव्याचं समर्थन केलं जाणार नाही, मात्र आवर हा दोन्ही बाजूंनी घातला गेला पाहिजे। रानावनात फिरणाऱ्या मेंढपाळाच्या मुलाला जी भाषा येते तो तीच भाषा बोलणार या शब्दात भाजपचे प्रवक्ते अजित चव्हाणांनी अप्रत्यक्षपणे पडळकरांची बाजू घेतली आहे। गोपीचंद पडळकरांनी जयंत पाटलांबाबत केलेल्या वक्तव्याचा खासदार अमोल कोल्हेंनी खरपूस समाचार घेतला। 17-18 तास उलटून सुद्धा भाजपनं किंवा मुख्यमंत्र्यांनी पडळकरांच्या बाबतीत कोणतीच भूमिका घेतली नाही। दिलगिरी तर सोडा, पण पडळकरांना वक्तव्याची खंतही वाटत नाही असं अमोल कोल्हे म्हणाले। गोपीचंद पडळकरांनी जयंत पाटलांवर केलेल्या टीकेची शरद पवारांनी दखल घेतली। पवारांनी मुख्यमंत्र्यांना फोन करून नाराजी व्यक्त केली आहे। ही भाषा आणि वृत्ती अतिशय गलिच्छ असल्याचं पवार म्हणाले आणि ही वृत्ती महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाला शोभणारी नाही या शब्दात पवारांनी नाराजी व्यक्त केली आहे। दरम्यान अशी टीका करणं हे कोणते संस्कार आहेत, अशी टीका राजकारणात आपण पहिल्यांदाच पाहतोय असं म्हणत विजय वडेट्टीवारांनी पडळकरांचा निषेध नोंदवला। पडळकरांनी जयंत पाटलांवर केलेली टीका योग्य नाही, भाजपच्या संस्कृतीलाही टीका शोभत नाही, मुख्यमंत्री त्यांना समज देतील ही अपेक्षा अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या अमोल मिटकर यांनी व्यक्त केली आहे। जयंत पाटील यांनी गोपीचंद पडळकरांवरती बोलणं टाळलं। माध्यमांसमोर हात जोडत पडळकरांबद्दल न बोलता पाटील निघून गेले।